रोहित पवारांनी आरोप केलेली फाईल प्रफुल्ल पटेलांकडूनच आलेली होती. प्रफुल्ल पटेलांचा रात्री 8:30च्या सुमारास अजित पवारांना फोन. शेतकऱ्यांसंबंधित काम होतं, झडपी निवडणुकीवर बोलणं झालं. प्रफुल्ल पटेलांची माहिती. आपली भेट कधी होईल असं दादांना विचारलं. यावर आता आपली भेट होणार नाही, 7-8 दिवस दौऱ्यावर असेल असं दादा म्हणाले. प्रफुल्ल पटेल यांची अजितदादांच्या शोक सभेत माहिती. अजित पवार बारामतीला कारनं जाणार होते, मात्र ऐनवेळी मंत्रालयामधील फाईल क्लिअर करण्यासाठी प्रफुल्ल पटेलांचा फोन, त्यामुळे उशीर झाला. प्रमोद हिंदुरावांचा मोठा दावा, तर वक्तव्य व्हायरल होताच हिंदुरावांची सारवासारव. प्रमुख पायलट 2 महिन्यामध्ये कोणाकोणाला भेटला त्याची चौकशी करा. गेल्या अनेक दिवसांमध्ये वेगवेगळ्या शंका उपस्थित होत असल्यानं रोहित पवारांची मागणी. अजितदादांना नरेश अरोरांचं कोट्यवधींचं कंत्राट नको होतं, त्यावरून बैठकीमध्ये वाद झाला. कंत्राट चालू ठेवण्याचा तटकरेंचा आग्रह असल्याचा अंदाज. रोहित पवारांचा गंभीर आरोप. तर अरोरांनी गेल्या काही 2 दिवसांमध्ये 2 विमानं खरेदी केल्याचाही दावा. VSR विमानांचे ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाहीत. ब्लॅक बॉक्स बंदचं कारण दिलं तर माझ्यावर बोलण्यावर शिक्कामोर्तब होईल. दादांचा घातपातच. रोहित पवार आरोपांवर ठाम. रोहित पवारांच्या बोलण्याशी मी अंशतः सहमत. रोहित पवारांच्या काही मुद्द्यांशी मी सहमत. भरत गोगावलेंचं वक्तव्य. तर अजित पवारांच्या अपघाताचं सत्य जे काही असेल ते बाहेर येईल. गोगावलेंची प्रतिक्रिया. दादांच्या अपघाताची चौकशी आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेकडून करावी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून सुरज चव्हाण यांची मागणी. अजितदादांच्या अपघाताबद्दलची चौकशी नेमकी कुठपर्यंत आली याची माहिती जनतेला व्हायला हवी, असंही वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अपघाताच्या चौकशीचं आश्वासन. चौकशीची वाट पाहू. रोहित पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीचे नेते मूग गिळून गप्प का आहेत? पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंचा सवाल. रोहित पवारांना पडलेले प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना का पडत नाहीत? तटकरे पटेल गप्प का? लवांडे आक्रमक. रोहित पवारांनी माझं नाव कुठे घेतलं ते सांगा तर उत्तर देता येईल. दादांसोबत माझी भेट 3 दिवस आधी ठरली होती. माध्यमांच्या प्रश्नावर सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण. राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही असं चित्र जवळपास स्पष्ट. सत्तेमध्ये वाटा देण्यास तटकरे पटेलांचा विरोध. सूत्रांची माहिती. विलिनीकरणावर 16 तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद होणार. आज दादा नाही, त्यामुळे मला जुनं उणं धुणं काढत बसायचं नाही. दादांच्या इच्छा आणि आशीर्वादानं जे होईल ते पुढे बघूयात. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरील प्रश्नावरून सुप्रिया सुळेंचं उत्तर. विलिनीकरणाबाबत सुरेंद्र पवारच बोलतील, त्याच योग्य निर्णय घेतील. दत्ता भरणेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीचं विलिनीकरण होईल किंवा करा असं मी बोललो नव्हतं. विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून नरहरी झिरवाळांचा युटर्न. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चिन्ह दादा असतानाच होती असं आधी झिरवाळ म्हणाले होते. सुरेंद्र पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी दौंडमधून ठराव. दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकमतानं ठराव मंजूर. ठरावाची प्रत राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांकडे पाठवली जाणार. उपमुख्यमंत्री सुरेंद्र पवार पुढील आठवड्यापासून पक्षाच्या आमदारांच्या स्वतंत्र बैठका घेणार. प्रत्येक आमदारासोबत प्रत्यक्ष संवाद साधणार. पक्षाची आगामी वाटचाल, आमदारांचं मत आणि अडचणी जाणून घेणार. सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री सुरेंद्र पवार आज पुणे जिल्ह्याची बैठक घेणार. संघटनात्मक बैठकांना आजपासून सुरुवात होणार. बैठकीला आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित राहणार. उपमुख्यमंत्री सुरेंद्र पवार आज झडपी निवडणुकीमधील विजयी उमेदवारांना भेटणार. प्रत्येक तालुक्यामधील भेटीगाठींसाठी वेळ राखीव. जिल्हा परिषदेमध्ये कोणाला अध्यक्ष करायचं यावर चर्चेची शक्यता. पुण्यातील डीपीडीसी बैठकीला फडणवीसांची व्हीसीद्वारे हजेरी. बैठकीमध्ये जिल्हा प्रशासनाकडून 700 कोटींच्या वाढीव निधीची मागणी. तर निधीची कमतरता भासणार नाही. आमदारांनी केलेल्या निधीच्या मागणीवर देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. उपमुख्यमंत्री सुरेंद्र पवारांच्या अध्यक्षतेखाली डीपीडीसीची बैठक. 1032 कोटींच्या प्रारूप आराखड्याला मान्यता. विविध विभागांकडून प्राप्त झालेल्या मागण्यांच्या छाननीनंतर अतिरिक्त निधीची शासनाकडे मागणी करण्यात येणार. बीडमध्ये ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह बांधलं जाणार. 11 शासकीय वसतिगृहांच्या बांधकामासाठी 159 कोटींचा निधी मंजूर. उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुरेंद्र पवारांची माहिती. जिल्ह्यामध्ये एकूण 22 वसतिगृह प्रस्तावित. मंत्रालयामध्ये लाच घेताना क्लार्कला रंगेहात पकडलं. मंत्री नरहरी झिरवाळांच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या विभागात एसीबीची मोठी कारवाई. मेडिकलचा निलंबित परवाना पूर्ववत करून देण्यासाठी 35,000ची लाच घेताना आरोपी राजेंद्र ठिंगरेला अटक. मंत्रालयामध्ये खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी. मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेऊन जनतेला माहिती द्यावी. लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावं. झिरवाळांच्या विभागामधील क्लार्कला लाच घेताना पकडल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इक्बाल परभणीचे महापौर. इक्बाल यांना 39 मतं तर भाजपच्या उमेदवार तिरुमला खिल्लारे यांना 26 मतं. काँग्रेसचे गणेश देशमुख परभणीचे उपमहापौर. परभणी ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला. परभणीमध्ये मुस्लिम महापौर देण्यावरून शिंदेंची टीका.
तर मुस्लिम महापौर झाल्यावर प्रश्न का पडावा, राऊतांचं प्रत्युत्तर. परभणीवरून टीका करणाऱ्यांनी मोहन भागवतांचा सल्ला घ्यावा. मोहन भागवतांनी सलमान खानची स्तुती केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या टीकेला ठाकरेंच्या सेनेचे नेते सचिन अहिर यांचं प्रत्युत्तर. मुंबईत खानला महापौर करण्याचं ठाकरेंचं स्वप्न भंगलं म्हणून परभणीमध्ये खानला महापौरपदी बसवलं. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची टीका. उद्धव ठाकरेंची भगवी टोपी आता हिरवी झाली. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे हिरवी टोपी घालून आल्यास वेगळं वाटणार नाही. परभणीमधील मुस्लिम महापौरवरून प्रसाद लाड यांची टीका. भाजपला परभणीची एवढी चर्चा का करायची आहे? सय्यद इक्बाल यांचं नाव एप्स्टीन फाईलमध्ये आलेलं नाही. सुषमा अंधारे यांच्या कानपिचक्या. दरम्यान परभणीमध्ये ठाकरेंनी मुस्लिम महापौर दिल्यानं सत्ताधाऱ्यांकडून टीका. भिवंडी पालिकेच्या महापौर पदासाठी 20 फेब्रुवारीला निवडणूक. 16 फेब्रुवारीला महापौर उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करता येणार. दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करता येणार. चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेतील नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी दिले. राऊतांनी डोळ्यावर पट्टी बांधली का? भाजपशी युतीवरून मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा महापौर होऊ शकला नाही याचं दुःख, मात्र याचा बदला घेण्याची भावना काँग्रेसमध्ये नाही. परभणीच्या महापौर पदाच्या निवडीनंतर हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य. चंद्रपुरात महापौर आणि उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यामध्ये मुनगंटीवार जोरगेवार वादाचा नवा अध्याय. सोहळ्यावर जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार. मुनगंटीवारांकडून अचानक पदग्रहण सोहळ्याची घोषणा, मात्र जोरगेवारांना बोलावलं नाही. चंद्रपुरातल्या प्रकरणावरून राज ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. शिवतीर्थवर बैठक पार पडली. चंद्रपुरातील ठाकरे सेना राऊतांच्या भूमिकेवर मनसे नाराज असल्याची माहिती. सुधीर मुनगंटीवार यांचं घर महाग आहे. मुनगंटीवारांना चंद्रपूरचं महापौरपद महाग किमतीमध्ये पडलं. संदीप देशपांडेंच्या घोडे बाजाराच्या आरोपांवर हर्षवर्धन सपकाळांची टीका. तर माझं घर महाग असल्यास त्यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यालयासाठी विकत घ्यावं. सुधीर मुनगंटीवार यांचं प्रत्युत्तर. आम्ही तर मिठी मारायलाही तयार आहोत, पण त्यांना चालतंय का बघा. सातारा झडपीमधील सत्ता स्थापनेवरून शिवेंद्रराजेंची शंभूराज देसाईंना कोपरखळी. जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी दोघांमध्ये बैठक. आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? आमची भूमिका आम्ही ठरवू. सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेवरून शंभूराज देसाईंचा भाजपवर निशाणा. चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला गृहीत धरून सत्ता स्थापन करण्याचा केला होता दावा. साताऱ्यामध्ये आम्हाला बरोबर न घेणाऱ्यांची काय अवस्था तुम्हीच बघा. अति तिथे माती, त्यामुळे राजकारणामध्ये मर्यादा पाळायची असता. सातारा जिल्हा परिषदेच्या निकालावरून शंभूराज देसाईंचा भाजपला टोला. देव पाण्यामध्ये ठेवण्याचा काहींचा डाव फसला. रायगड झडपी आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर भरत गोगालेंचा तटकरेंवर घणाघात. शरद पवारांना आज रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता. पवारांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याची माहिती. खोकला आणि श्वसनाचा त्रास झाल्यानं उपचार सुरू होते. 137 मतांनी निवडून आलेले लोक किती जोरात बोलतात बघूया. जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांना खुचक टोला. तर जयंत पाटील, कटकारस्थानी आणि शकुनी मामा खोत यांनी केली होती टीका. मुंबईतील सर्व महत्वाची पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण करा. प्रलंबित कामांबाबत कंत्राटदारांना कडक नोटीस द्या. कामचुकारपणा आढळल्यास ब्लॅकलिस्ट करा. पालकमंत्री एकनाथ शिंदेंकडून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आदेश. प्रशासकीय काळामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी श्वेतपत्रिका काढणार. गणेश नाईकांकडून पुनरुच्चार. तर भ्रष्टाचारामध्ये कोणी दोषी आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणार. गणेश नाईकांचा इशारा. मुंबईमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये बांगलादेशी फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर शिवसेना आमदार मनीषा कायंदे आणि काँग्रेस आमदार अमीन पटेल यांच्यामध्ये शाब्दिक चकमक. मुंबईमध्ये 1200हून अधिक बांगलादेशी घुसखोर आहेत, कायंदेंचा आरोप. तर हे खरं नाही, पटेलांची भूमिका. प्रशासनाच्या नाकावर टिचून वाळू माफियांचा धुमाकूळ. बुलडाण्यामधील जळगाव जामोद तालुक्यामधील प्रकार. पूर्णा नदीमध्ये बोट आणि पोकलेनच्या साह्यानं सर्रास वाळू उपसा. बुलडाण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो महिलांचा मोर्चा. सरकारनं नव्यानं पारित केलेल्या 4 श्रमसंहितेच्या कायद्याविरोधात विविध मागण्यांसाठी सीटू संघटनेकडून आंदोलन. कामगारांच्या बंदला सोलापूरमध्ये मोठा पाठिंबा. माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वात आंदोलन. केंद्र शासनानं श्रमसंहित रद्द करावी, नरसय्या आडम यांची मागणी. भंडाऱ्यामध्ये श्रमसंहितेविरोधात कम्युनिस्ट पक्षाचा एल्गार. कामगार आणि शेतकरी प्रश्नांवर निषेध मोर्चा. कामगारांच्या समस्यांकडे तातडीनं लक्ष न दिल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. सांगलीमध्ये अंगणवाडी सेविकांचे थाळीनाद आंदोलन. किमान वेतनासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन. वर्धा जिल्ह्यामधील फिटनेस प्रमाणपत्र समाप्त झालेल्या 121 रुग्णवाहिका धारकांना नोटीस. नोंदणी असलेल्या 201 पैकी केवळ 80 रुग्णवाहिकांचं योग्यता प्रमाणपत्र वैध. अहिल्यानगरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई. अंगणवाडी आहाराचा मोठा साठा गोदामामध्ये आढळल्यानं खळबळ. कारवाईमध्ये 150 अन्नधान्याच्या गोण्यांचा साठा जप्त. अन्नधान्याचा काळाबाजार सुरू असल्याचा पोलिसांना संशय.
जालन्यामध्ये 12वीच्या परीक्षेमधील कॉपी प्रकरणाची शिक्षण विभागाकडून दखल, शिक्षण विभागाकडून 6 शिक्षकांचं निलंबन, परीक्षा केंद्रावर हलगर्जीपणा केल्याचा शिक्षकांवर ठपका. जालन्यामधील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यामधील आणखीन एका आरोपीला अटक. अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 36 आरोपींना अटक. अंबडघन सावंगीमध्ये 24,90,77,000 रुपयांचे घोटाळ्याचं प्रकरण. राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यासह निवडणूक लढण्यावरही आजीवन बंदी आणा. संसदेमध्ये भाजप खासदार निशिकांत दुबेंचा प्रस्ताव. राहुल गांधी भारतविरोधी लोकांच्या संपर्कात असल्याचा आरोप. परदेशातील लोकांसाठी मोदींनी देश विकला, मात्र आम्ही शेतकऱ्यांसोबत असणार. कुठलाही प्रस्ताव आणा, गुन्हा दाखल करा, मी खरं बोलत राहणार. राहुल गांधींचं सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर. मधील बिबट्यांच्या दहशतीचा मुद्दा अमोल कोल्हेंनी संसदेमध्ये मांडला. बिबट्यांची वनतारामध्ये रवानगी करण्याची कोल्हेंची मागणी. 1000 बिबट्यांना पकडून वनतारामध्ये घेऊन जावं, कोल्हेंची संसदेमध्ये मागणी. अहिल्यानगरच्या निवासा तालुक्यामधल्या घोडेगावमध्ये गँगवॉर. जुन्या वादातून 2 गट आमनेसामने आल्यानं दोन्ही बाजूंनी गोळीबार. गोळीबारात नितीन शिरसाट यांचा मृत्यू, सूरज फुलवाळी गंभीर जखमी. अभिनेता रणवीर सिंग धमकी प्रकरणामध्ये हॅरी बॉक्सरवर संशय. हॅरी बॉक्सर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा प्रमुख असल्याची माहिती. मुंबई पोलीस गुन्हे शाखेनं आवाज शोधून काढला. धमकीच्या व्हॉइस नोटमधील आवाज हॅरी बॉक्सरच्या आवाजाशी जुळत असल्याचं समोर. फरार उद्योगपती विजय माल्या भारतामध्ये परत न आल्यास त्याच्या याचिकेवर सुनावणी घेणार नाही. उच्च न्यायालयाकडून भूमिका स्पष्ट. फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करणाऱ्या आदेशाविरोधात विजय मल्ल्याची कोर्टामध्ये याचिका. राज्यामध्ये आरटी प्रवेश प्रक्रिया 17 फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता. शासनानं प्राथमिक शिक्षण संचालकांना प्रवेश प्रक्रियेसाठी मान्यता. शासनाच्या आदेशानुसार यंदा प्रति विद्यार्थी 17,760 रुपये शुल्क शाळांना देण्यात येणार. MBA, MHT, CETसाठी 7 लाख जणांची नोंदणी. तब्बल 3,90,000 विद्यार्थी दुसऱ्यांदा परीक्षा देणार. CET सेलकडून परीक्षेच्या नोंदणीसाठी 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट कोच तयार करण्याची मागणी. लोकलमध्ये स्टुडंट कोचचा प्रस्ताव 14 वर्षांपासून सरकारकडे धूळ खात. सोहम ठाकरे याच्या अपघाती मृत्यूनंतर प्रश्न ऐरणीवर. प्रवासी संघटनेच्या मागणीकडे दुर्लक्ष. राज्यामधील 900 बोगस दिव्यांग संस्थांची नोंदणी रद्द. गेल्या वर्षभरात 363 संस्थांवर कारवाईचा बडगा पुढेही सुरू राहील, असं दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडेंची प्रतिक्रिया. मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये ईडीनं लोढा डेव्हलपर्सचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक केली. गेल्या महिन्यामध्ये ईडीनं लोढा यांना अटक करण्यासाठी प्रोडक्शन वॉरंट मिळवलं होतं. मुंबईतील बांगलादेशींना शोधण्यासाठी जनसुरक्षा समिती स्थापन करणार. मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये समितीला हिरवा कंदील. विधानसभा मतदारसंघाच्या पातळीवर समिती स्थापन करण्यात येणार. डोंबिवलीमध्ये 12वीच्या पहिल्याच पेपरला जाताना तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू. ठाणे लोहमार्ग पोलिसांकडून विविध बाजूंनी सखोल तपास सुरू. सोहम लोकल ट्रेनमधून कसा पडला, मित्रांची चौकशी होणार. फहीम खानला घर बांधून देणार की नुकसान भरपाई, कोर्टाचा सवाल. नागपूर खंडपीठाचा पालिका आयुक्तांना सवाल. मार्च 2025च्या हिंसाचारानंतर फहीमच्या घरावर हातोडा चालवला होता, तर घर अनधिकृत असल्याचं सांगत पालिकेनं कारवाई केली होती. महापालिका अथवा नगरपालिकेमध्ये नामनिर्देशित सदस्य होण्यासाठी अशासकीय संस्थेचा 5 वर्षांचा अनुभव आवश्यक. पत्र घेण्यासाठी एजंटांचा सुळसुळाट. इच्छुकांना लाखो रुपये मोजावे लागत असल्याचं समोर. पोलीस भरतीमुळे पाषाण रस्त्यावरील वाहतुकीमध्ये बदल. दररोज पहाटे 4 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार. उमेदवारांची गर्दी लक्षात घेता 11 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारीपर्यंत निर्बंध लागू. पुणे पालिकेकडून कर थकबाकीदारांसाठी अभय योजना सुरू. अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी 2 दिवस शिल्लक. थकीत कर भरणाऱ्या थकबाकीदारांना व्याजाच्या रकमेमध्ये 75% सवलत.